फटके दी ना मी तुला, असं का कुठं पण चढायला लागलास तर. विहान, अरे तू काही हॅलो हाय गुड मॉर्निंग, मी पूनम आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेमध्ये आहे. आणि विहान झोपला आहे, म्हणजे तो सकाळी उठला होता लवकर आणि परत झोपलेला आहे. सो मी थोडेसे केस ना सकाळी वॉश केले होते, तर मग मी थोडेसे आता म्हटलं की ते स्ट्रेट करून घेते. तो झोपला आहे तसं. मला ॲक्च्युअली ना केस कट करायचे आहेत, पण विषय असा होता की संडेला मग विहानचं बोरनान वगैरे, त्यामध्ये मग मला वेळ नाही भेटला. आणि आता नेक्स्ट संडेची वाट बघायची, किंवा मग असं मध्ये थोडासा वेळ भेटला तर कट करता येते. मग मी आज केस छान वॉश करून घेतलेले आहेत. बघू आता कसं काय काय होतं, त्यानुसार मग मी ते हे कारण झोपला आहे तसं म्हटलं की थोडंसं मी केस स्ट्रेट करून घेते, कारण खूपच असे हे झाले होते. म्हटलं की थोडेसे केस स्ट्रेट केले की छान पण दिसतात म्हटलं. नाहीतर कसं होतं आपलं ना, एकतर माइंड असं सेट होऊन जातं की आपलं बाळ आहे, आपल्या बाळाला घ्यायला कोणी नाही आहे, त्यामुळे आपल्याला वेळच भेटत नाही असं वाटतं. आणि आपण त्या गोष्टींकडे काय म्हणजे ज्या आपण स्वतःकडे खूप म्हणजे खूप दुर्लक्ष करतो. सो मग म्हटलं त्याच्यापेक्षा जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा आपण स्वतःकडेही थोडंफार लक्ष देऊया म्हटलं. आता थोडासा विहान मोठा झालाय, त्यामुळे त्याला थोडंफार सगळं कळते. थोडंफार म्हणण्यापेक्षा खूप म्हणजे खूप सगळंच कळायला लागलेलं आहे त्याला आता. सो तो थोडासा आता आहे, त्याला एवढंही खूप असं हे करावं लागत नाही. आणि मी एक व्हिडिओ म्हणजे काल ना मी इथं बाहेर बसली होती आणि तो किचनमध्ये गेला होता, म्हणजे नॉर्मली डब्यासोबत वगैरे खेळत. तेवढ्यात ना तो डबा त्यानं तिथं रॅकमधून काढला आणि काढून त्याच्यावर पूर्ण चढवत होता तो. सो मी तो तुम्हाला शेअर करेनच ह्या व्हिडिओमध्ये. म्हणजे एवढे खोडकर व्हायला चाललेलं आहे, जी गोष्ट नको म्हणे ना ती गोष्ट तो करायला लागलेला आहे. आणि त्याला थोडीशी सर्दी आहे, थोडंसं म्हणजे कमी वाटते, त्यामुळे आज त्याला डोक्यावरून वगैरे आंघोळ घातली नाही, थोडंसं खांद्यावरूनच घातले, कारण आंघोळ पण नाही ते मला असं बिलकुल बरं पण वाटत नाही त्याला, बिलकुल आंघोळ वगैरे नाही ते. म्हटलं चला आता थोडेसे केस ना स्ट्रेट यांचं सरलाक बनवून घेते, कारण तो आणखी थोडा वेळ तरी तो छान झोपेलच. काय झालं होतं त्याला सर्दीमुळे तो रात्रभर एवढा झोपला नव्हता, आणि सकाळी पण थोडा लवकर उठलेला, त्यामुळे मला वाटते तो आणखी थोडा वेळ झोपेल. त्या वेळामध्ये मला त्याचं म्हणजे सरलाक वगैरे बनवून घेता येतं. बाकीची छोटी मोठी काय कामं आहेत ती करता येतात. आणि पडलास म्हणजे रे. सेरलॅक बनवण्यासाठी मी तर 1 वाटी मखाना घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर मखाना मी छान भाजून घेते, लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं मखाना. आणि आता बरेच दिवस झाले म्हणजे मग ते सगळं गॅपच पडला. बनवायचं म्हणत होते आणि राहूनच जात होतं, म्हणजे रोज अशी काही ना काहीतरी कामं निघत होती, त्यामुळे राहूनच जात होतं. मग काल थोडंसं तांदळाचं वगैरे सेरलॅक बनवलं, आज हे सेरलॅक बनवून ठेवते. आणि थोडासा रवा वगैरे पण भाजून ठेवायचा आहे, कारण आम्हाला संडे आहे, त्याच्यानंतर असं बरंच आम्हाला बाहेर जायचं आहे, त्यामुळे मग वेळ पण भेटणार नाही. आता जसं वेळ भेटतोय तसं बनवून ठेवते, कारण एकदा तिकडं गेल्यावर मला माहिती आहे मला बिलकुल ह्या गोष्टीसाठी वेळ भेटणार नाही. बाकीची ही ती कामं असतातच. सो म्हटलं चला अगोदर हे बनवून घेते.
आणि सध्या कसं व्हायला लागलं ना, विहान खूप खाण्यासाठी नखरे करतोय. तर मला तुम्ही बरेच जण विचारत होता ना की मुलं हे खात नाहीत ते खात नाहीत तर ते कसं द्यायचं. तर त्यांना आपण रोज नवीन नवीन एक एक पदार्थ इंट्रोड्यूस करायचं म्हणजे करायचंच. कारण मग सेम फूडनं ते खूप कंटाळलेले असतात आणि विहानही खूप कंटाळलेलं आहे. म्हणून म्हटलं तांदळाचं जर सरलाक आहेच त्याचं, ते सोडून अजून एक वेगळं सरलाक मग मी हे बनवत आहे त्याच्यासाठी. तर चला अगोदर हे मी छान भाजून घेते. मकाना भाजलेला आहे तर मी मकाना साईडला काढून घेते. आणि त्यामध्येच मी 1 वाटी हे ओट्स घेतलेले आहेत आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर हे दोन्हीला छान भाजून घेते मी. तशी तर विहानला ओट्सची खिचडी ही खूप आवडते आणि ओट्सचा चिला वगैरे पण काढून दिला तर तो खूप छान आवडीनं खातो. आणि मुलं अशा भाज्या खात नाहीत त्यामुळे आपण काय करायचं, ओट्समध्ये वेगवेगळ्या व्हेजीस ॲड करून त्यांना त्याची खिचडी बनवून द्यायचं. मुले खूप छान आवडीने खातात. आपण रेग्युलर नाही द्यायचं पण आठवड्यातून एकदा दोनदा असं द्यायचं. त्याच्यामध्ये मटार गाजर हे सगळं बीन्स वगैरे असतात ना घरी, तर ते सगळं घालून त्याची छान खिचडी बनवायची आणि दुपारच्या टायमिंगला द्यायचं. बघा किती आवडीनं खातात. आणि तूप वगैरे थोडं जास्त घालून दिलं की मग ते टेस्टलाही छान लागतं आणि त्यामुळे कसं मुलं पटकन खायला बघतात. आणि मग कधी मग ओट्सचं त्याचा असं थोडंसं इव्हनिंगच्या टाईपला चिलासारखं काढून दिलं तरीही खूप छान आवडीने खातात. आणि पोहे तर आपण पोह्याची की नॉर्मल खीर वगैरे भिजवून ते मिक्सरला लावून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून करून दिलं ना दुधामध्ये, तीही छान आवडीने खातात मुलं. सो आपण त्यांना असं वेगवेगळं चेंज करून फूड देत जायचं, मग ते आवडीनं खातात. आणि त्यांचं वजन म्हटलं तर मग ह्या सेरेलॅकनं थोडंसं फरक पडतो बघा वजन वाढण्यासाठी पण. आता इथं ओट्स आणि पोहे भाजलेले आहेत, हे पण मी इथं काढून घेते. त्यामध्येच इथं मी थोडेसे काजू बदाम आणि अक्रोड घेतलेलं आहे, हे पण थोडंसं साधारण गरम करून घेते मी. आणि यामध्येच मी थोडंसं ओवा टाकत आहे. ओवानी जिरं टाकायचं, पचन वगैरे छान होतं मुलांचं, त्यामुळे अगदीच थोडंसं ओवानी जिरं टाकते मी. हेही मी काढून घेते आणि थोडं थंड करून मिक्सरला बारीक करून घेते. थंड झालेलं आहे तर थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि बारीक करून. आता इथे हे मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे माझ्याकडे काचेची भरणी आहे, हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचं, छान टिकतं हे मेन म्हणजे. तर बघा हे मी सकाळ सकाळी काय केलं होतं की 2 खजूर भिजत ठेवल्या होत्या. आता रोज रोज स्वीटनेससाठी मग कसं हे नको वाटतं गूळ वगैरे द्यायला, त्यामुळे मग स्वीटनेससाठी मी इथं खजूर हे थोडंसं ह्याच मिक्सरमध्ये बारीक करते आणि त्याचा आता सेरेलॅक बनवते त्याला आता खायला देण्यासाठी. ते बनवण्यासाठी मी काय करते, थोडंसं दूध टाकते. मी दुधामध्ये बनवणार आहे कारण मी ह्या तसंही नॉर्मल दूध खूप प्यायला कमी बघतो, त्यामुळे असं दोन्ही त्याच्या पोटामध्ये जातं. एकतर दूधही जातं आणि त्यामुळे मखानाची पावडर हे सगळंच जातं त्याच्या पोटामुळे. म्हणून म्हटलं की हे असं बनवावं. 2 चमच मी हे सेरेलॅक टाकते, छान मिक्स करून घेते. आणि हे आत्ताच मी हे मिक्सरला बारीक केलेले खजूर काढलेले आहेत आणि छान शिजवून घ्यायचं. आणि शिजलं की त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं. सेरेलॅक छान शिजत आलेलं आहे तर थोडंसं मी इथं तूप टाकते त्याच्यामध्ये, मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते. आता शिजलेला आहे त्यामुळे.
देवबाप्पा केलास तू? चल देवबाप्पा. इथं ना असे विहानचे काहीतरी कारनामे चालत असतात. त्याचे कपडे सतत कपाटातून बाहेर काढावे लागतात. म्हणून इथं बॅगमध्ये मी डेली जे लागतात ते इथं ठेवते मी. आणि तिथंच चढावं लागतं त्याला रोज. नुसतं ऐकतच नाही. मग आता चढला विहान. नको बाळा, पडलास तर पडणार तू पडणार. हा विहान, मी काय पकडणार ना तू पडलास तर. हा अरे नाही घ्यायचं नाही. हा नाही घ्यायचं. नको ना. उतर पटकन, उतर बाळा पटकन. आता संध्याकाळ झाले, दिवाबत्ती वगैरे केली आणि विहानला पण थोडंसं फ्रेश वगैरे केलंय. आणि आता पेन आणि वही घेऊन बसलेला आहे तिथे. त्याला टेबलच्या इथे दिसलं की तो घेऊन आपणच बसतो. त्याला द्यायची जरूरत पडत नाही. त्याला दिसायला फक्त हवं पेन आणि फक्त वही, मग तो बरबटत बसतो. हा पिलू वाच. हा अभ्यास कर. हा अभ्यास कर. हा काय करायला लागलास? पक्का पक्का. हा हे घे. हाय घे वाच बघू काय आहे. टोमॅटो बोल. टोमॅटो. वाच. हा वाच. टोमॅटो. कॉलीफ्लावर. कॉलीफ्लावर. हा हा. व्हेजिटेबल्स. कसा आहे? हा आहे का पिलू? हा आहे. नको ना हात लावायला. हा आहे. नको. हा होतं ना. हा नको, नाही हात लावायचं ना. हा आहे पिलू, नाही हात लावायचं ना. हा होतं, नाही हात लावायचं ना. थंड झालं की खायचं. हा बघ थंड झालं का. ते बघ हा आहे, गरम आहे ना. नको हात लावायला. नको, बू होतं ना, भाजत. हो. काय ते. हा हो, गरम आहे. थांब की थोडा वेळ थंड होऊ दे. हा खाऊ. हा देते मी तुला. थंड झालं की थंड होऊ दे ना. थंड होऊ दे. काय करायला लागलास विहान. आ आ आ आ उम्मा घे डॅडूचा. हा घे. चावायचं नाही, फक्त उम्मा घ्यायचं. उम्मा घे म्हटलं की नुसतं चावायला लागलाय. डॅडूचं नोज दाखव. नोज कुठे. नोज कुठे. नाही मूड नाहीये त्याचा. आता कुठं चढतोस. नोज कुठे. अरे 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 अरे. हा अंजू केला विहानने. अंजू केला. हा
गुड बॉय. हा नाही प्लेट नको टाकू. नाही टाकायची. खालती ठेव बया. विहान हे पडशील. येशील बा पुढं. पाठीमागे जा. हा नोज दाखव रे. अरे आले 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 डान्स करतोय विहान. नोज कुठे आहे? नोज नोज कुठे आहे? अरे पडशील की. बघ 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 बघ. डान्स कर जरा. डान्स कर. ढिंचक 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 डान्स कर. हा हालता पण येत नाही पण तरी आपल्याला डान्स करायचा आहे. विहान कसं कर. हा तिथे येतोय आणि हे करतोय बघ ना. मुद्दाम करतो फक्त. तेव तेव मी नाही पकडणार हा. तू पडलास तर हात होतोय बघ. हात होतोय. पडतोस हा विहान. बाबू चल तिकडं. ती प्लेट ठेव ना. बाद झाले शायनिंग तुझे. बाद झाले हो. नोज दाखव. नोज कुठे आहे? नोज यांचे कारनामे बघा जरा इथं. बाबू ती काय चढायची जागा आहे का रे? असं काय करायला लागलंस बाळा तू? अरे बाळा ती काय जागा आहे का तिथं चढायची? हा चल इकडं. हा अरे डोक काय म्हणजे तू असं का करायला? इकडं पटकन उतर. उतर पिल्लू चल. उतर. फटके दे ना मी तुला. असं का कुठं पण चढायला लागलास तर. विहान अरे तू काही वेळा झालायस का पिल्लू? आता परत मुदाम मुदाम हेच करेल ना. चल घ्या चला तिकडे. विहान चल. मी मार दी ना. चल लवकर. चल हात होतोय. चल ना. विहानला स्टील आता 10:30 झालेले आहेत तरी काय त्याला झोप येत नाही. त्याचं असंच काही ना काहीतरी चालू असतं. 12 वाजेपर्यंत असंच काहीतरी करत राहतो. सगळं काढून हे विस्कटतो ते विस्कटतो आणि खूप म्हणजे खूप त्याची झोप ना खूपच कमी झालेली आहे. त्याला झोप म्हणजे हा प्रकारच आता खूप कमी झालेला आहे. असंच काही ना काहीतरी चालू असतं त्याचं.